नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात रोमांसचा वर्षाव, कॉमेडीचा तडका आणि ऑफिसमधील एक महत्त्वाची घटना पाहायला मिळाली. एका बाजूला जीवा नंदिनीच्या नात्याला मैत्रीचा आधार मिळाला, तर दुसरीकडे काव्या आणि पार्थने आपल्या नात्यातील सर्वात गोड क्षण अनुभवला. चला तर मग पाहूया आजच्या भागाचा संपूर्ण रिव्ह्यू. रात्रीच्या वेळी रम्याला पुन्हा एकदा काव्याच्या बॉयफ्रेंडचे स्वप्न पडते. स्वप्नात काव्या हॉटेलमध्ये आपल्या प्रियकरासोबत असते आणि सर्वांच्या नाकावर टिचून अफेअर सुरू ठेवण्याचे बोलते. दचकून रम्या जागी होते आणि वसू आत्यानं सांगते की आई, मी त्या मुलाला पाहिले, पण त्याचा चेहरा मला दिसला नाही. वसू आत्या तिला शांत करायचा प्रयत्न करतात, पण रम्या वेड्यासारखी बडबडत राहते. ती म्हणते की तिला आता झोप येणार नाही आणि तिला कोणत्याही परिस्थितीत पार्थ आणि काव्याचे लग्न मोडून पार्थसोबत लग्न करायचे आहे. ती मैत्रिणीच्या हॅकर भावाला फोन करायचा हट्ट करते. वसू आत्या तिला समजावतात आणि धीर देतात की गुरुजींचे भाकीत खरे होईल आणि नियती पार्थचा हात तिच्या हातात देईल. रम्याला शांत करून त्या पाणी देतात. सकाळच्या वेळी जीवा नंदिनी जीवाला इडल्या भरवत असते. जीवा कामावर जायची घाई करतो, पण नंदिनी त्याला थांबवून प्रेमाने नाश्ता करायला लावते. जीवा तिला सांगतो की त्याला ऑफिसमध्ये होणाऱ्या बोलण्यामुळे वाईट वाटत आहे. लोक त्याला नावे ठेवतायत, त्यामुळे त्याला कोणावर विश्वास ठेवायचा की नाही हे कळत नाहीये. नंदिनी त्याला समजावते, अहो जीवा, असे नकारात्मक विचार मनातून काढून टाका. जी लोक आज तुम्हाला नावं ठेवतात, उद्या 30 लोक अभिमानाने तुमच्यात सामील होतील. ती त्याला सल्ला देते की तुम्ही मदतीचा हात पुढे करा, लोक तुमच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करतील. नंदिनीचे सकारात्मक बोलणे ऐकून जीवाला धीर मिळतो आणि तो कामाला निघतो. ऑफिसच्या कामासाठी विक्रम फोनवर बोलत असताना रम्या तिथे येते. विक्रमचे बोलणे झाल्यावर रम्या त्यांच्याकडे नवीन प्रोजेक्टची मागणी करते. ती म्हणते की ऑफिस जॉईन केल्यापासून तिला मोठी जबाबदारी मिळाली नाहीये आणि डिझाईन आणि डेकोडचा तिचा चांगला अनुभव आहे. विक्रम तिला सांगतात की आपण ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये बोलू. रम्याच्या बोलण्यानंतर मानिनी आई विक्रमशी बोलतात. त्या रम्याच्या मागणीबद्दल बोलतात आणि विक्रमला सांगतात की जीवाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी द्या. त्या म्हणतात की वसुताई घरात आणि रम्या ऑफिसमध्ये नको तिथे नाक खुपसत आहेत. जीवा जीव तोडून मेहनत करत आहे, त्यामुळे तुम्ही नवीन प्रोजेक्ट जीवाला द्या. मानिनींच्या बोलण्याने विक्रम विचारत पडतात. पार्थ सोनाराला काव्यार्थ मंगळसूत्राच्या कामाबद्दल विचारत असतो. तेवढ्यात काव्या अंघोळ करून येते आणि हेअर ड्रायरनी केस सुकवत असते. पार्थ तिला बघतो आणि तिच्यामध्ये हरवून जातो. तो तिला म्हणतो की आज तुम्ही अगदी लग्नाआधीच्या काव्यासारख्या मोकळ्या आणि केअरफ्री दिसत आहात. पार्थच्या बोलण्यात गुंग होऊन काव्याच्या हातान जास्त क्रीम बाहेर पडते. ती चिडून म्हणते, काय देशमुख, तुमच्या नादात मी किती क्रीम बाहेर काढले. ते क्रीम लावण्याची मागणी पार्थ करतो. तो तिला सांगतो की लहानपणी त्याची आई त्याला मुलीसारखे तयार करायची. काव्याला हसू आवरत नाही आणि ती पार्थला जवळ बसवून त्याचा चष्मा काढते. ती प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर क्रीमचे टिपके लावून रांगोळी काढते. नेमकेच त्याचवेळी विक्रम तिथे येतात आणि पार्थच्या चेहऱ्यावरील टिपक्यांची रांगोळी बघून मोठ्याने हसतात. पार्थ लाजतो आणि तोंड लपवतो. विक्रम त्यांची खूप मस्करी करतात. ते काव्याला सांगतात की तू माहेरी गेल्यावरही पार्थ तुझ्या आठवणीत असाच तोंडाला क्रीम लावत होता. विक्रम गेल्यावर काव्या आणि पार्थ मोठ्याने हसतात. काव्या पार्थला चिडवते. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्हाला फिस्कारायला कारण लागतात तसे मला एन्जॉय करायला कारण लागतात. पुढे तो सहजपणे बोलून जातो, हा तर आपली लव्ह लँग्वेज आहे ना. हे ऐकून काव्या विचारात पडते की प्रेम करणे, भांडणे, मस्करी करणे हेच तर आपल्या दोघांमधील प्रेम आहे. दुसरीकडे ऑफिसमध्ये जो मुलगा जीवाला वाईट बोलला होता, त्याच्या प्रोजेक्टची फाईल करप्ट झाली असते. तो खूप टेन्शनमध्ये असतो. जीवा त्याचा त्रास बघतो आणि मदतीसाठी पुढे सरसावतो. जीवा त्याला मदत करण्याची विनंती करतो. मुलगा आणि त्याची सहकारी सुरुवातीला संशय असतात, पण फाईल पूर्ण करायची असल्याने ते जीवाची मदत स्वीकारतात. जीवाने अगदी सहजपणे ती टेक्निकल फाईल रिस्टोर करून दिली. कृतज्ञतेने तो मुलगा जीवाची माफी मागतो आणि म्हणतो की तुमच्या जागी कोणी असता तर मदत केली नसती. त्यानंतर तो जीवाला फ्रेंड्स म्हणून हात पुढे करतो. नंदिनीचे सकाळचे बोलणे लगेच खरे झाल्यामुळे जीवाला खूप आनंद होतो आणि तो मैत्रीचा हात स्वीकारतो. पुढील भागाची झलक. जीवाला विक्रमकडून प्रोजेक्टची मोठी जबाबदारी मिळते. आनंदित झालेला जीवा नंदिनीला मिठी मारतो, पण सोबतच त्याला टेन्शनही येते. नंदिनी त्याला बॉल कॅच करायला लावून सल्ला देते, आयुष्यात आलेलं टेन्शन कॅच करायला शिका, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पार्थ काव्यासाठी खोलीत रोमॅन्टिक मूव्ही डेटचा म्हणजे मेणबत्त्या पॉपकॉर्नचा प्लॅन करतो. मूव्ही बघताना काव्या पॉपकॉर्न तोंडात धरून पार्थला जवळ येण्याचा इशारा करते आणि दोघे रोमॅन्टिक होतात. विक्रमने जीवाला मोठी संधी दिली आहे, पण रम्या शांत बसणार नाही. आता जीवा हा प्रोजेक्ट सक्सेसफुल करतो का आणि काव्या पार्थची लव्ह लँग्वेज त्यांच्या नात्याला कुठे घेऊन जाते हे पाहण्यासाठी मालिकेचे पुढील भाग नक्की बघा.